हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला कळलंच असेल मी कुठं आलेली आहे. मी आलेली आहे गुडलक चौकात पुण्यामध्ये FC रोडवर. आणि लास्ट टाईम माझ्या बड्डेच्या नंतर मी एक ब्लॉग टाकला होता FC रोडचा. त्याला प्रचंड असं तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याला मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की त्याला म्हणजे खूप छान व्ह्यूज गेलेले होते. आणि मला असं वाटलं की तुम्हाला अजून जास्त शॉपिंगचे ब्लॉग बघायला आवडतील. त्याच्यासाठी मी तुमचा हट्ट पूर्ण करायला पुन्हा एकदा आलेले आहे FC रोडवर. आणि मी तर तुम्हाला सध्याची स्थिती काय आहे आणि काय काय नवीन आले हे सगळं दाखवणार आहे. त्याच्यामुळं स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आम्ही FC रोडवरनं पायऱ्या चढत चढत वरच्या फ्लोअरला गेलो आणि सुंदर सुंदर असे खूप छान क्रॉप टॉप, जीन्स आणि वन पीस असं सगळं लागलं होतं. पण नवीन काही आलेलं नव्हतं. मी एवढं सांगते की मला असं वाटतं रिस्टॉक व्हायला वेळ लागेल, पण नवीन काय आलेलं नव्हतं. आणि सध्या तिथली स्थिती सांगायची झालं तर अतिक्रमणवाले येतात आणि तिकडची दुकानं सगळी पाडून जातात. त्याच्यामुळं काही काही दुकानवाले तर खूप म्हणजे टेन्शनमध्ये होते. अर्धा भाग बॅक साईडचा तर पडलेलाच होता. आम्हाला तिथं गेल्यानंतर समजलं. खूप म्हणजे 8 महिन्यानंतर मी FC रोडला गेले. तर आता छकुलीचा बड्डे आहे, त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो. आणि ती बघती आहे की तिला काय आवडतं आहे का नाही. पण खरं सांगू का, मला तर असं व्हरायटी म्हणून काही चांगलं वाटलंच नाही. वन पीस वगैरे होते, जरासे चांगले होते, पण ॲज कम्पेअर टू आम्ही दरवेळेस जातो तेव्हासारखे नव्हते. आणि बड्डे असल्यामुळं जरा काहीतरी स्पेशल असलं पाहिजे ना, तसं काहीतरी शोधत होतो आम्ही. पण बड्डेसारखं काही मिळत नव्हतं. कॅज्युअल आपण रेग्युलर घालतो तशासारखे मला खूप सारे टॉप्स वगैरे मिळाले. पण तिला बड्डेसारखं काही मिळालेलं नाही आहे अजूनपर्यंत तरी. एवढं बोलताच मला छकुलीने एका दुकानाच्या समोर नेलं आणि तिला तो ड्रेस प्रचंड आवडला होता. तिला त्या ड्रेसची स्टायलिंग खूप आवडली होती, पण मला नव्हती आवडली. आता नेक्स्ट आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. आता इथं ट्राउझरची वेळ आली होती आणि खरं तर मी तिच्यासोबत गेले होते कारण का मला सुद्धा शॉपिंग करायची होती. मला पण ट्राउझर घ्यायच्या होत्या. सध्या असं झालं आहे की माझं वजन 2-3 किलो जास्त वाढल्यामुळं मला आधीच्या ज्या पॅन्ट्स आहेत त्या येत नाही आहेत. खूप जास्त मला फिटिंग होती आहे. त्याच्यामुळं मला नवीन 2 पॅन्ट तरी घ्याव्याच लागतील. तर आता नेक्स्ट दुकानात आम्ही आलो होतो, ते पण शूज बघायला, कारण का छकुलीला काहीतरी शूज किंवा फ्लॅटमधून हवं होतं. मला असं वाटतं तिला फ्लॅटमधून हवं होतं, पण तिला जसं पाहिजे तसं काही मिळालं नाही. तसं मी सांगायचं झालं तर FC रोडवर जे फ्लॅटची स्टार्टिंग आहे ती 250 पासून चालू आहे. आणि जे सँडल्स मिळतात हिल्सचे, ते तुम्हाला 500च्या पुढं चांगल्या रेंजमध्ये पण मिळतात आणि क्वालिटी पण उत्तम असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणते सँडल्स घ्यायचे असेल तर डोळे बंद करून FC रोडला येऊ शकता. तर आता पुढं आलेला होता मला ट्राउझर घ्यायची होती आणि मला एका क्षणातच 2 ट्राउझर खरंच खूप आवडला. असा विचार केला की मस्त दिसतायत आणि त्याच्यावर आपण काहीही वेअर करू शकतो. आता ह्या ट्राउझरचा गोंधळ खूप वेगळा झाला आहे, तो मी पुढं सांगते. तेवढं बघता बघता तिथला वातावरणात एवढा चेंज झाला होता. सध्या पावसाचे दिवस आहेत. पावसाळा म्हणजे तिथं चक्क पाऊस पडायला चालू झाला होता. आम्हाला कळत नव्हतं की कुठं थांबायचं. पाऊस थांबला म्हणून आम्ही दुसरीकडे बघायला गेलो तर तिथं 200 रुपयाचा सेल चालू होता. आणि खरंच तिकडच्या ज्या ट्राउझर्स होत्या ना त्या क्वालिटीमध्ये होत्या. थोड्याशा मला असं वाटतं वापरलेल्या होत्या, पण क्वालिटीमध्ये होत्या. नेक्स्ट आम्ही गेलो तिथं 50 रुपयाचा, चक्क 50 रुपयाचा सेल लागला होता. आणि ना 50 रुपयाला एवढं भारी म्हणजे भारी नव्हत्या, पण हां, आपण 1-2दा घालू शकतो असे ड्रेस तर होते तिथं. छकुलीने 50 रुपयाचा एक टॉप पण घेतला आहे. आणि हो, छकुलीला आता हसायला येतं आहे. खरं 50 रुपयाचा एक टॉप पण घेतला आहे आणि 200 रुपयाचा एक तो पण आवडला होता, पण तो थोडासा खराब होता. त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. त्याच्या शेजारच्याच दुकानामध्ये ना 100 रुपयाचा सेल लागला होता, 100 रुपयाचे कपडे. तर इथं ना आपलं लक कामी यायला पाहिजे. खरंच अशा 100 रुपयाच्या सेलमधून आम्हाला 2 वर्षापूर्वी खूप छान छान टॉप भेटले होते. त्यात अजून आम्ही वापरतो आणि खरंच त्याची क्वालिटी खूप छान आहे. लकची गोष्ट आहे ह्याच्या बाबतीत आणि तुम्हाला शोधायची मेहनत घ्यावी लागेल. तसे ह्या दुकानातून मी 2 टॉप घेतलेले आहेत 100-100 रुपयाचे. तर मंडळी, अशा प्रकारे FC रोडच्या ट्रॅफिकमध्ये थांबत थांबत येऊन शेवटी आम्ही बर्गर खायला आलो आणि ते खाल्ल्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी गेलेलो आहे. त्याच्यामुळे आजचा व्लॉग इथेच संपतोय. तुम्हाला कसा वाटला FC रोडचा शॉपिंगचा व्लॉग? तर आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.